नमस्कार. जय महाराष्ट्र. मी डॉक्टर अनिल फळे. निवडणुकीमधली जुमलाबाजी खेळत असताना लोकांना पूर्णतः उल्लू कसं बनवलं पाहिजे याचं एक आदर्श उदाहरण महाराष्ट्रामधलं जे महायुतीचं सरकार आहे आणि त्यामध्ये जे तीन पक्ष सहभागी आहेत हे दाखवून देत आहे. अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांनी मुंडवा जमीन घोटाळ्या प्रकरणी जो काही अपराध केलेला आहे त्याची चौकशी करणारी समिती, विकास खारगे समिती, आता पुन्हा एकदा 1 महिन्यानंतर निकाल देणार आहे. म्हणजे चौकशी अहवाल देणार आहे. याचा अर्थ काय झाला? याचा अर्थ हा झाला की अजित पवारांनी पिंपरी चिंचवड पुण्यामध्ये जाऊन भ्रष्टाचारी पक्ष म्हणजे भारतीय जनता पक्ष, लुटारूंची टोळी, कुत्र्यांच्या नसबंदीच्या कार्यक्रमात खाणारा पक्ष वगैरे वगैरे कोणतेही टोले हाणू द्या किंवा 70,000 कोटी रुपयां घोटाळ्याचा आरोप करणारे माझ्याबरोबर किंवा मी त्यांच्याबरोबर सत्तेत बसलेलो आहे असं म्हणणं काय? म्हणजे मी कसा पांढरा शुभ्र आहे हे सांगण्याचा त्यांचा प्रयत्न. दुसरीकडे रवींद्र चव्हाण, मुरलीधर मोहोळ, चंद्रकांत पाटील आणि स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जर आम्ही बोलायला लागलो तर महागात पडेल वगैरे अशा प्रकारची भाषा वापरतात. गृह खातं आमच्याकडे, मुख्यमंत्रीपद आमच्याकडे वगैरे वगैरे असं देखील बोलतात. प्रत्यक्षात अहो जिथं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जेल में डालेंगेची भाषा केली होती तिथं अजित पवारांना अर्थमंत्री करण्यात आलं आणि मग त्यांच्या सुपुत्राने जर काही घोटाळा केलेला आहे आणि ऐन निवडणुकीच्या मध्ये ते सगळं आलेलं आहे तर मग खरं जर भ्रष्टाचारी म्हणून जर शिक्षा करायची होती, ना खाऊंगा ना खाणे दूंगा असं जे तत्व सांगितलेलं आहे त्या तत्वानुसार आचरण करायचं असतं तर केव्हाच निकाल लागलेला असता. पार्थ पवारच्या हातामध्ये बेड्या पडल्या असत्या किंवा त्याला पोलीस कोठडी, न्यायालयीन कोठडी मिळाली असती. परंतु तसं काही केलं जात नाही. उलट काय केलं गेलेलं आहे? उलट महाराष्ट्राचे अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे यांच्या समितीच्या कामकाजाला पुन्हा एकदा 1 महिन्याची मुदतवाढ जाणीवपूर्वक देण्यात आलेली आहे. 6 नोव्हेंबरला समिती स्थापन झाली. 6 डिसेंबर पर्यंत चौकशी अपेक्षित होती. आता ती 6 फेब्रुवारीपर्यंत पुढे, म्हणजे तोपर्यंत निवडणुका झालेल्या असतील. ही नुरा कुस्ती, एकमेकाची लंगोट फेडण्याचा जो प्रयत्न, हा तोंड दाखला प्रयत्न, हा एकदाचा करून घ्या आणि नंतर काय ते बघू आपल्या मनासारखं असं ठरलेलं आहे. आणि त्या संबंधी आपण थेटपणे विश्लेषण करणार आहोत. दर्शकांना विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं, सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवावी. एक तटस्थ भूमिकेतून, स्वतंत्र पत्रकारिता म्हणून सर्वसामान्यांच्या दृष्टिकोनातून आपण चर्चा करत असतो. नागरी सुविधा, स्मार्ट सिटी, घरकुल योजना, पाणी पुरवठा, हवा प्रदूषण होऊ देणार नाही, वाहतूक समस्या दूर केल्या जातील वगैरे वगैरे कंठ उच्च रावामध्ये आता सगळे आश्वासनाचं सगळं बरसात होताना दिसते. आता प्रश्न असा आहे की ज्या वेळेला नागरिक भ्रष्टाचाराबद्दल बोलतात, ज्या वेळेला पुरावे दिले गेले, अंजली दमानिया, विजय कुंभार यांच्यासह अनेकांनी ते पुरावे तोंडावर फेकले ना, त्याची सरकारने दखल घेतली ना पोलीस यंत्रणेने दखल घेतली. अधिकारी तर काय ते पाळीव प्राण्यासारखं वागतात. मग आता हे दिसलेलं आहे. मग एकीकडे तुम्ही सांगताय की लुटारूंची टोळी म्हणजे भारतीय जनता पार्टी आहे. भारतीय जनता पार्टीचे चंद्रकांत पाटील आणि म्हणजे अजित पवार यांच्या भाषेतले एकेकाळचे चंपा हे म्हणतात की बघा मुख्यमंत्रीपद आमच्याकडे आहे, गृहमंत्रीपद आमच्याकडे आहे, मग आम्ही बघू वगैरे अशा पद्धतीचं बोलतात. मग अजित पवार म्हणतात जय जिनेंद्र, म्हणजे जैन बोर्डिंग घोटाळा मोहळांवर हे करतात. आणि हे सगळे जे नाटकं सुरू आहेत. मग जर खरंच एकमेकांच्या भ्रष्टाचाराबद्दल जर एवढी चाड आहे, मग त्या दृष्टीने तुम्ही का काही करत नाही?
आता संयुक्त मुलाखत झाली उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची, ती प्रसारित झाली. त्याच्यामध्ये असा ओघाने ज्या वेळेला प्रश्न आला की भ्रष्टाचाराबद्दलचा, तर देवेंद्र फडणवीस यांनी भ्रष्टाचाराबद्दल बोलूच नाही. बैलगाडीभर पुरावे आहेत असं ते तेव्हा म्हणाले होते. आणि आता काय म्हणतात की कोर्टामध्ये केस चालू आहे. अरे मग पुरावे आहेत ना, मग ते द्या ना. ते पुरावे दिले जाणार नाही, कारण सत्तेशी संग करायचा आहे. मुळात ते पुरावे आहेत का, तर ते नाहीतच. भ्रष्टाचार तेवढा मोठा झालेला आहे का, तर ते नाहीच. असं कुणाला म्हणायचं आहे? अजित पवारांना म्हणायचं आहे. त्यासाठी ते काय म्हणालेले की मी कोण, फक्त तो आरोप आहे आणि ज्यांनी आरोप केला त्यांच्यासोबत मी सत्तेमध्ये, याच्यातच सगळं आलं. म्हणजे मग लोकांना मूर्ख बनवण्याचा कसा आहे कार्यक्रम? एक कलमी कार्यक्रम भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस दोन्ही मिळून चालवत आहे. लोकांनी काय करायचं आहे? लोकांनी या दोघांचे आरोप म्हणजे हे किती निस्पृह आणि यांना भ्रष्टाचाराच्या विरुद्ध किती चीड आहे असं समजायचं आणि यांना मतं द्यायची. बाकी कुत्र्यांची नसबंदी असेल किंवा बाकीचे अनेक कार्यक्रम असतील, त्याच्यामध्ये देखील चांगल्या प्रकारचं काम केलं जात नाही, हे दिसतंय. मग आता श्रीमंत महानगरपालिका म्हणून पिंपरी चिंचवडचं नाव झालं होतं. मग 8,000 कोटी रुपयांच्या ठेवी, हे सगळे आता अजित पवार मोठमोठ्याने बोलायला लागलेले. भारतीय जनता पार्टीचे एक आमदार महेश लांडगे म्हणाले की अजित पवार हे काय महाराष्ट्राचे आका आहे. मग अमोल मिटकरी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते काय म्हणाले की शरद पवार हे सिंह आहेत, अजित पवार हे वाघ आहेत, त्याच्यामुळं आम्ही लांडका काय बोलतो याच्याकडे लक्ष देत नाही. म्हणजे कुत्र्यांना भुंकू द्यायचं एवढं असं त्यांनी मिटकरींनी टोलवलेलं आहे. आता या सगळ्यामध्ये बघा, जाता जाता 15 डिसेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितलेलं होतं. काय सांगितलेलं होतं? की आम्ही पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये स्वबळावर लढत आहोत आणि अजित पवार जे आमच्या समोर लढतील तर ती आमची मैत्रीपूर्ण लढत असेल. मग ती मैत्रीपूर्ण लढत लढत असताना तुम्ही एकमेकांच्या कार्याच्या संदर्भातल्या ज्या भ्रष्ट कुंडल्या आहेत त्या मांडताय, मग त्याच्यावर कारवाई करायची कुणी? लोकांनी बघायचं कुणाकडे? आता तुम्ही सत्तेमध्ये आहात आणि अगदी आम्ही निस्पृह, म्हणजे आम्ही कसे भ्रष्टाचार ना खाऊंगा ना खाणे दूंगा वाले आहोत. मग हे सगळं कसं चालतंय? आणि हे आम्ही असंच चालू देणार आणि महाराष्ट्रातल्या नागरिकांना मूर्ख बनवत राहणार, हाच आमचा धंदा आहे, हेच आमचं राजकारण आहे, असं उजळ मात्याने सांगत राहणार. एवढंच. तर धन्यवाद. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल अवश्य शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवा. धन्यवाद.